राम राम मंडळी. तर चला, विषय आज असा आहे. आपल्याला पहिली गोष्ट, आपल्या उसाला झाला 1-1.5 महिना. आपण मागच्या म्हणजे 1 महिना होऊन गेला असला आता 6 तारखेला आपण मागच्या लागण केली ती. तर त्यासाठी आता आपल्याला करायची आळवणी. तर आळवणी करणं लय महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्याच्या अगोदर कधी केलं नव्हतं, पण आता करणं गरजेचंच आहे. कारण कसं आहे, जर कमी क्षेत्रात जास्त टनेज काढत असेल तर आळवणी बिळवणी म्हणजे बऱ्यापैकी उसाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी आता आपण पहिला आळवणी करतो. तर आळवणीला डोस घेतला आपण. तर निघूया राहणार जरा, पहिला आळवणी करू. हो 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 बऱ्यापैकी बघूया कसं काय होतं आणि कसं काय नाही होत. तर चला आता आपण आलो राहणार. पहिले आता कसं आहे, औषध बनवून घेऊ. एक 5 पंपाचं आपलं औषध आहे. आपलं क्षेत्र 9 गुंठ्याच्या आसपास म्हणजे आपण वाटतो तिथं. तर तेवढ्यात आपण म्हणजे ऊस लावला आहे. बाकीकडे थोडीफार भाजी केली, तुम्ही तर बघितलीच. तिकडं आपल्याला आळवणी करायची. बघूया पहिला तर एकच म्हणजे 15-15 दिवसाला आळवणी करायची. पण पहिल्याच टेव्याचं आपण म्हणजे आळवण्याचं औषध आणलेलं आहे, तेवढंच करू आणि बघूया कसा काय रिझल्ट. तर आता आळवण्याचं औषध आम्ही पंपात भरलेलं आहे. तर बघूया आता ते कशी काय पद्धत. फादरने तर सांगितलं कॉम्पाऊंड टाकायचं. आपण तर काय पहिल्यांदाच करतो. कसं आहे म्हणजे परंपरेनुसार शेती बिती काय पण असो, म्हणजे घरचं खानदानी म्हणजे आजा मागणं बाप्पाकडे, बाप्पा मागणं पोराकडं अशी येते. त्यामुळे आता आपल्याकडं आली तर आपल्याला करणं भाग आहे आणि केलंच पाहिजे. म्हणजे काय काय नसते, काय काय नसते, पण आपल्याला तर आहे तर आपल्याला करणं गरजेचं आहे. तर करूया, ती परंपरा आपल्याला चालवली पाहिजे. हे बघा आपलं ऊसाचं रान आहे. तर ह्याला आपल्याला आळवणी करायची. तर बघूया आता कशी काय पद्धत आहे. पहिले करून घेऊ आणि मग सुरुवात करू. तर ही अशी आळवणी करण्याची पद्धत आहे. म्हणजे कोंबाला सगळ्या सोडायचं असतात. ठीक आहे, आपल्याला पण एवढं माहीत नव्हतं, पण आता कसं आहे की थोडं शिकावं लागते. शिकल्यानंतर समजते आपल्याला कुठं काय कसं काय करायचं. तर चला आता एवढं आळवणी करून घेऊ पटापटा, परत नाहीतर ऊन डोक्या होईल. तर आता असा विषय झाला आहे, एका सरीच तर टाकून झालं आळवणी. म्हणजे एक पंप अक्का एका सरीपर्यंत शेवटपर्यंत पोचला. बरोबर बुडक्यात म्हणजे आळवणी करत करत गेलो. तर आता आपले 6 साऱ्या आपण केले 5 पंपाचं औषध. त्यातली एक सरी बारकीचीच आहे, त्यामुळे काय अडचण नाही. बघूया तिला इकडं फार थोडंफार ॲडजस्ट करू. इकडं आळवण्याचं औषध केलं बघा आपण, हा पंप आणि इकडे पप्पा आहेत. औषध पंपात भरायचं, पंप घेऊन डायरेक्ट मारायचं. आता आपला राहिला शेवटचा पंप. हे एक पंप झाला की झाला आळवणे आपलं 5 पंपाचे. पण विषय असा झाला आहे, म्हणजे एक पंप म्हणजे अजून एक पंप राहिला आहे. ह्यो पंप झाल्यानंतर ना दुसरा पंप एक शेवटचा. तर पप्पांनी काय केलं, आता बादली काढा म्हणले. एक कासराच तुटून खाली गेला. बादली बी खाली आणि कासरा बी खाली. आता मोठा कासरा आणून ती बादली काढायला लागेल बाहेर, नाहीतर मग काय सोडून द्यायची. तर सोडून देऊन जमणार नाही, काढलीच पाहिजे बाहेर बादली. तर श्रीशाला गाडी बसवायची. मग बसवली श्रीशाला गाडी. सारखं घालत जाऊ नका, तेच सारखं असतं पाय तिचं पाय खाली सर. धरून बस, धरून बस. गरम आहे का? नाही गरम नाही पडत. राखते का पुढे सरकते का? शिशा लावित आहात. श्रीशा कुताय लागली बस. सोड किती तिला नाही बस काय होत, तिला धरून बस. नको नाही. तर आपली एक झोप झाली आणि आपण मळ्यात आलतो. जरा पप्पांचा फोन आला की केळीचं घड जरा डोक्याला धडकते, म्हणजे पिकलेला आहे तो काढून दे. आपला माऊस भाऊ आत्र से हाय. तर कसं वाटतं तुला मग इकडे पुण्यावरून येऊन गावाला? फ्रेश कसं वातावरण आहे आमच्याकडे, नेचर 30 AQ आहे, 30 AQ आहे भाई, बेस्ट. आत्रवाला विहीर वगैरे आवडली. पोहायला बहुत आज दुपारी आपण शिकवलं असतं त्याला काय तेव्हा एवढं. ट्राय करू आपण. उद्या आहे ना, उद्या उद्या नक्की उद्या परत ब्लॉग बनवू आपण याचा 100%. तर आपल्याला हे गड जो डोक्याला धडकतो ना, तो काढून न्यायचा आणि खूट खालनं जागेनं तोडून टाकायचा आहे. तर चला ही प्रोसेस करू आता आपण. ही कोयतं नाही ना, तर अख्खा आत जातो. तर इथे आपण आर्याचं दुकान आली. तर तुम्ही बघू शकता सह्याद्री पशु आहार म्हणजे आपलं आधीच दुकान आहे. इकडे बघा आधी फेड बसले आणि हे बघा त्याची बऱ्यापैकी प्रोडक्ट आहेत. सह्याद्री मधुरा असं तसं
म्हणजे सह्याद्री डायमंड आता माल नाही त्यामुळे आधी म्हणतो व्हिडिओ नको काढू. माल काय टप्प्याटप्प्यानं भरतो काय आपण काय एकदम भरतो आणि परत सेल मग परत कमी झालं परत आणखीन भरतो असा विषय. रोज माल काय 4 पोती नाही भरत. कसं आहे त्याचा वाटतं ना व्हिडिओ. आणि तुम्हाला इकडे ही पण आपल्याकडे औषधं पण आहेत तर ती पण बघा भेटतील. काय आधी काय कॅल्शियम आहे ही गोरांना यायल्यानंतर द्यायचं. परत एकचा बारा आहे वारबीर पाडायला आणि ही पण त्यातलंच आहे. परत ह्यो जखमोला स्प्रे एक आहे आणि ही काहीतरी एम्ब्रॉटॉन टॉनिक बिनिक असं काहीतरी जुलाबाव बिलावर औषधं आहेत. काय अडचण नाही गुरांची माणसांची नाही गुरांची. हे बघा ह्यो काळ्या गेला. तर एक तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की आपण गाडी घेतली आता पाडव्याच्या अगोदर 4-5 दिवस म्हणजे सेकंडच घेतली असं काही नवी घेतली नाही. तर म्हणजे नशीब आपलं बघा इथे किती खुंकार आहे. इथं MH11 सिरीज BY भेटली 0093 नंबर VIP भेटला आहे आणि BY म्हणजे बाबर युवराज जी आपली सिरीज पडती. नशिबानं म्हणजे असे कुणाला पैसे देऊन लाख रुपये देऊन पण मला ही सिरीज भेटायची नाही. ती आपल्याला भेटली. नशीब म्हणायचं आपलं. गणूबाईची परंपरा आपल्यावर गणूबाईनं शोधून ठेवलेली गाडी.